जिथून शिंगणापूरची पाणी योजना सुरू झाली तिथं जयंती नाल्याचं पाणी मिक्स होतं आणि म्हणून जो ई वॉर्डाला कायम काविळीनं ग्रासलेलं राहिलं आणि हे सगळं राहिलं. आणि मग 2009ला सतेज पाटलांचं या बाबतीत शहरातल्या विरोधकांनी असू द्या आणि त्यांच्यातल्या त्यांच्या मित्रांनी असू द्या एक आभारच मानले पाहिजेत की अभिनंदन केलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे कारण त्यांचा दक्षिण मतदारसंघ हा त्यावेळेला फार ई वॉर्डमध्ये पसरलेला होता आणि म्हणून 2009ला त्यांनी एक घोषणा केली की मी जर पाणी थेट पाईपलाईनचं आणलं नाही तर मी निवडणूक लढवणार नाही. 2009 नंतर त्यांना जेवढ्या काही त्याच्या नकाशा असतील पाईपलाईनची एकूण लांबी रुंदी जे काय असेल ते त्यांनी 12पर्यंत सगळं तयार केलं. पहिली मान्यता पृथ्वीराज चव्हाणांची घेऊन ती त्यांनी मनमोहन सिंगांच्याकडे पाठवली आणि मनमोहन सिंगांच्याकडे जाऊन तिथं ते बसले आणि त्यांनी पहिला निधी मंजूर झालेला महानगरपालिकेकडे वर्ग केला. म्हणजे यामध्ये सतेज पाटलांचं कार्य हे आपल्याला नाकारता येतच नाही. बंटी पाटलांचं काम त्यांनी आणणं तिथंपर्यंत केलेलं आहे. 5 वर्ष प्रशासन आहे. प्रशासनाची भूमिका आहे हो. तुम्ही फक्त पगार घेता का? तुमची माणसं का नाही रस्त्यावर फिरत? कुठं लिकेज आहे, कुठं आपल्याला दुरुस्ती करायची आहे, ह्याच्यामध्ये का तुम्ही थांबता? कशासाठी थांबता? टाक्या पूर्ण का होत नाही? जबाबदारी नाही. म्हणून मला वाटते की इथले जे अधिकारी आहेत त्यांचं आणि बिल्डरांचं जे संगनमत आहे त्यातून त्यांची जी चाललेली चंगळ आहे त्याच्यामुळे शहर जिवंत राहिलं काय मेलं काय त्याच्याशी त्यांचं देणं घेणं नाही.